तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC गट क जो आज पेपर दिनांक 12 जुलै 2026 रोजी झालेला आहे, तर त्या पेपरचे संपूर्ण विश्लेषण बघणार आहेत. हा पेपर एक मराठीचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्न क्रमांक 1 आहे, पुढीलपैकी कोणता शब्द क्षर या शब्दाचा समानार्थी नाही? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, थकवा. प्रश्न क्रमांक 2 आहे, भयभीत या शब्दाला खालील पर्यायामधून विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, ड बरोबर. म्हणजेच की निर्भय हा विरुद्धार्थी शब्द आहे भयभीत या शब्दाचा. प्रश्न क्रमांक 3 आहे, बलवत्तर या शब्दाला खालील पर्यायामधून समानार्थी शब्द ओळखा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे, समर्थ. प्रश्न क्रमांक 4, गण्या म्हणजे शुद्ध नंदी बैल या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, फक्त बी बरोबर. म्हणजेच की लक्षणा इथे शब्दशक्ती हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, खाली दिलेल्या वाक्यात योग्य वाक्प्रचाराचा वापर करा. पोट बिघडले असल्यामुळे स्वातीने डॅश पसंत केले. तर ऑप्शन 1 उपाशी राहणे. तर पोट बिघडले असल्यामुळे स्वातीने उपाशी राहणे पसंत केले. प्रश्न क्रमांक 6 आहे, पुढील म्हण पूर्ण करा. येत्याच्या 4 वाटा जात्याच्या डॅश वाटा. तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे, 12. येत्याच्या 4 वाटा जात्याच्या 12 वाटा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला MPSC गट क मराठी या विषयात किती मार्क पडले हे तपासण्यासाठी मी स्पेशल हा व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला याची डिटेल एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्याच्यावर लवकरच व्हिडिओ बनवूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे, म्हणी व म्हणींचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. तर 18 दारिद्र्य, इन मीन 3.5, उचलली जीभ लावली टाळाला, घे सुरी अण घाल उरी. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, अचं 3, बचं 1, कचं 4, डचं 2. प्रश्न क्रमांक 8 आहे, कार्यालयात जाण्याच्या गडबडीत असलेल्या वडिलांची आईची सही घे हे सांगताच अमोल कमी गुण मिळालेले प्रगती पुस्तक घेऊन पटकन सटकला, यालाच म्हणतात. या अर्थाची अचूक म्हण ओळखा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, फक्त ब बरोबर. म्हणजे की सुंडी वाचून खोकला गेला. प्रश्न क्रमांक 9 आहे, उडत्या पाखराची पिसे मोजणे या म्हणीचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. तर बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, अगदी सहजपणे दूरवरच्या गोष्टीचे परीक्षण करणे. प्रश्न क्रमांक 10 आहे, खाली दिलेल्या वाक्यातून योग्य म्हणीचा वापर केलेले वाक्य ओळखा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, आई बापाविना पोर म्हणून कुसुमला काकाच्या घरी शहाण्याला मार शब्दाचा मारा. प्रश्न क्रमांक 11 आहे, श्रीराम या शब्दाची खालीलपैकी कोणती वर्णरचना बरोबर आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, क्ष अधिक र अधिक दीर्घ ई अधिक र अधिक आ अधिक म अधिक अ. प्रश्न क्रमांक 12 आहे, पररूप संधीचे उदाहरण डॅश हे आहे. तर ऑप्शन 1 याचं योग्य उत्तर आहे ते घर अधिक ऊन बरोबर घरून. प्रश्न क्रमांक 13 आहे, शुद्ध लेखन नियमानुसार शुद्ध शब्दांचा पर्याय ओळखा. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, आध्यात्मिक अनसूया आशीर्वाद. इथं आपण अनुसया म्हणतो पण ते अनसूया असं लिहितात, एकदा नक्की बघून घ्या. हे 3 शब्द फार महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, खालील वाक्यातून योग्य विरामचिन्हे असणारे वाक्य ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, सर्व पर्याय बरोबर. हे प्रश्न आपल्याला महत्त्वाचे देखील आहे, कारण की आता MPSC सगळे परीक्षा घेणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला MPSC कशा प्रकारचे प्रश्न काढती, तर हे तलाठी, अंगणवाडी या सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, उभयान्वी अव्ययांचे प्रमुख कार्य कोणते? तर बरोबर उत्तर आहे, 2 शब्द किंवा वाक्ये यांना जोडणे. प्रश्न क्रमांक 16 आहे, जुन्या काळच्या आजीचे चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले हे वाक्य कोणते वाक्य आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, केवल वाक्य. प्रश्न क्रमांक 17, खालील वाक्याचे केवल वाक्य तयार करा. तर झाडावर चढताना पाय घसरून पडला, ऑप्शन नंबर 2 इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, खाली दिलेल्या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच. प्रश्न क्रमांक 19 आहे, माणसाच्या कोणत्या प्रकारात पहिले पद महत्त्वाचे असते? समासाच्या कोणत्या प्रकारात पहिले पद महत्त्वाचे असते? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, अव्ययीभाव समास. प्रश्न क्रमांक 20 आहे, वाक्याच्या अनुरोधाने योग्य जोड्या लावा.
तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, म्हणजेच की एचं 4, बीचं 3, सीचं 2 आणि डीचं 1. आता पुढील जे 21 ते 25 हे प्रश्न आहेत हे उतार्यावरून आपल्याला सांगायचे आहे, तर मी तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन आणि आन्सर सांगत आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, उद्गारमतवाद्यांची भूमिका कशी असावी? तर ऑप्शन 1 बरोबर आहे, अगदी साधी व सरळ. प्रश्न क्रमांक 22 आहे, उदारमतवादात कोणत्या आदर्शांना थारा नसतो? तर ठोकळेबाज आदर्शांना थारा नसतो. ऑप्शन 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, उत्कृष्ट जीवनाच्या प्रश्नांवर उदारमतवादी कोणती भूमिका मांडतात? तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, अनेक गोष्टींचे तोडगे असावेत. प्रश्न क्रमांक 24 आहे, उदारमतवाद्यांची जगण्याच्या हक्काविषयी पुढील भूमिका कोणती? तर बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, आयुष्य स्वतःच्या मताप्रमाणे जगणे. प्रश्न क्रमांक 25 आहे, उदारमतवादी लोकांनी कोणती गोष्ट अधिक खटकते? ऑप्शन 3 याचं बरोबर उत्तर आहे, त्यांना खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणे हे पटत नाही. प्रश्न क्रमांक 26 आहे, एखाद्या व्यक्तीवर किंवा घटनेवर लक्ष ठेवून असणे या अर्थाचे वाक्यप्रचार कोणते? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, फक्त डी बरोबर, म्हणजेच की डोळा असणे. प्रश्न क्रमांक 27 आहे, खाली दिलेल्या वाक्प्रचार व त्यांच्या अर्थाच्या योग्य जोड्या जुळवा. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, अचं 4, बचं 2, कचं 3, डचं 1. प्रश्न क्रमांक 28 आहे, अचूक जोड्या लावा. तर याचं देखील जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, अचं 4, बचं 1, कचं 2, डचं 3. प्रश्न क्रमांक 29 आहे, क्षिती न बाळगणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, पर्वा न करणे. प्रश्न क्रमांक 30 आहे, खालीलपैकी कोणता शब्द समूह पुल्लिंगी आहे? तर याचे जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, रुमाल, ग्रंथ, देह. प्रश्न क्रमांक 31 आहे, विस्फट हा शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे ते ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, आवृत्तीवाचक. प्रश्न क्रमांक 32 आहे, गडद निळे जलद भरुणी आले या काव्यपंक्तीतील अधोरेखित शब्दाचा समास कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे, विशेषण पूर्वपद. प्रश्न क्रमांक 33 आहे, खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, आपण. प्रश्न क्रमांक 34 आहे, खालीलपैकी कोणता प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्ययाचा प्रकार आहे? तर बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, विकल्प बोधक उभयन्वी अव्यय. हे थोडं फास्ट होतं आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तुम्हाला किती मार्क पडले हेच सांगायचं आहे. विश्लेषणवर आपण डिटेल एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ नंतर बघूयात पूर्णपणे. प्रश्न क्रमांक 35 आहे, क्रियापद म्हणजे काय? तर क्रियापद म्हणजे अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 36 आहे, पुढीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द कोणता? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, डावपेच. प्रश्न क्रमांक 37 आहे, अचूक विधाने ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, फक्त ए व सी बरोबर, म्हणजेच की उपसर्ग हे स्वतंत्रपणे येत नाही. आणि सी आहे, शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून जे शब्द तयार होतात अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 38 आहे, पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द तद्भव आहेत? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, फक्त ए व बी बरोबर, म्हणजेच की कान, चाक, आग, घर, गाव, काम. प्रश्न क्रमांक 39 आहे, खालील शब्द प्रकार व शब्द यांच्या जोड्या जुळवा. तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, अचं 4, बचं 3, कचं 1, डचं 2. प्रश्न क्रमांक 40 आहे, डॅश हा फारसी अधिक फारसी असा सामासिक शब्द आहे. तर फारसी अधिक फारसी म्हणजेच की सेम. तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे, मेवा अधिक मिठाई, कारण की मेवा पण गोड आणि मिठाई पण गोड आहे. प्रश्न क्रमांक 41 आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. तर आईने वृंदाचे फाटलेले दप्तर शिवले. तर बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, कर्मविस्तार. प्रश्न क्रमांक 42 आहे, योग्य जोड्या लावा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 43, केवढी उंच इमारत ही या उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात वाक्य परिवर्तन कसे होईल? तर बरोबर उत्तर आहे हे ऑप्शन नंबर 1 आहे, फक्त ए बरोबर, म्हणजेच की ही इमारत खूप उंच आहे. प्रश्न क्रमांक 44 आहे, खालीलपैकी संख्यावाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन 1 हे बरोबर उत्तर आहे, अवकर्षक वाचक. प्रश्न क्रमांक 45 आहे, दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. मला गाणे आवडते. तर हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे.
प्रश्न क्रमांक 46 आहे, समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे. अचं 4, बचं 1, कचं 2 आणि डचं 3. प्रश्न क्रमांक 47 आहे, पुढीलपैकी कोणते महाप्राण वर्ण आहेत? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, ख, घ, छ. प्रश्न क्रमांक 48, कपिलाष्टीचा योग या संदर्भात विविध अर्थ असलेले शब्द कोणते? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, ए, बी व सी बरोबर, म्हणजेच की विलक्षण योगायोग, अपूर्व घटना, पुष्कळ काळाने येणारी संधी, हतबलता इथे येत नाही. प्रश्न क्रमांक 49, मात्रा या शब्दाला खालीलपैकी विविध अर्थाचे पर्याय कोणते? तर बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, फक्त ए व बी बरोबर, म्हणजेच की उपाय, औषधाची गोळी. प्रश्न क्रमांक 50 आहे, पाठ या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, फक्त डी, म्हणजेच की शरीराची मागील बाजू. आपण याला पाठ नाही म्हणत, पाठ म्हणतो, त्याच्यामुळे हे बरोबर उत्तर आहे. म्हणूनच आपल्याला इथे चुकीचं विचारलं होतं, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे बरोबर उत्तर आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC मुख्य परीक्षा गट क, जो की दिनांक 12 जुलै 2026ला पेपर झालेला आहे, त्याचे संपूर्ण विश्लेषण बघितलेले आहेत, पेपर ॲनालिसिस. तर याचे जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर आपण अंगणवाडी सुपरवायझर, तलाठी भरती, TET याचे देखील, आदिवासी विकास विभाग याचे व्हिडिओ पोस्ट करतो, ते जाऊन बघा.